जोडीदार होता ना, त्याच्यावर बोल ना म्हणावं. गायवळ कोण होता? ह्या रोहित पवारचा. चंद्रकांत पाटलांची पण चौकशी करा. नाही ते नंतर बघू. ह्याचा दोस्त आहे ना, ह्याच्याबरोबर किती आहेत गुंड, किती मोक्यामधले गुंड ह्याच्याबरोबर आहेत. तुम्ही सगळे शूटिंग काढा ह्या 2-3 वर्षामधले. त्यांच्या आजूबाजूनं किती मोक्यातले गुंड फिरतात, किती मर्डर केलेली लोक फिरतात, त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. चंद्रकांत दादा काय भूमिका घ्यायची ते घेतील, ते संवेदनशील आहेत आणि त्यांना काय असं कोणाला काय वाचवायची गरज नाही. एका सुतगिरणी कामगाराचा मुलगा महाराष्ट्राचा मंत्री झालाय, ते करतील व्यवस्थितपणे. पण तुम्ही जे लोकांना सजेस्ट करताय त्यापेक्षा तुमचे हे सगळे गुन्हेगारी क्षेत्रातले नेमके जोडीदार कोण आहेत ह्याची काय श्वेतपत्रिका काढायला पाहिजे काय. सगळे व्हिडिओ सगळे डिटेल काढून कोणी सल्ला द्यावा, कोणाला सल्ला द्यावा, ह्याला पण जरा स्वतः आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. त्या पद्धतीने दोन्ही पवार एकत्र सातत्याने येत आहेत. तो काय माझ्यासाठी महत्वाचा विषय नाही. पुढं ज्या पण रोहित पवारांनी सांगितलं की टाळ्या सभेमध्ये मिळवल्यानंतर टाळ्या ठराविक वेळ वाजतात, सभा संपली की टाळ्या संपतात. कोणाला? काल त्यांनी सांगितलं. अरे ते तुझ्या नशिबात नाही ना, तुला टाळ्या बी कोण वाजवत नाही ना. सामान्यासाठी काम गेलं तर ते लोकांपर्यंत पोहोचतात. त्या दृष्टीनं तुम्ही काय काम केलं ते द्या ना यादी 50 वर्षात. कशाला मला बोलायला होताय? एक असा बोर्ड लावा प्रत्येक चौकामध्ये, हे उजवलंय तुम्ही. माझ्या नेत्याने काम केलेलं मी कसं सांगतोय की मागं 14 ते 19 देवा